सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई। धारदार तलवार आणि कोयता बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास अटक। सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या धडाकेबाज कारवाईत रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यशराज अनिल दुधाळ वय वर्ष 20 राहणार स्वामी समर्थक कॉलनी वानल्लेसवाडी याला धारदार तलवार आणि कोयत्यासह ताब्यात घेण्यात आले आहे। ही कारवाई दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी रात्री 1:10 सुमारास करण्यात आली। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकाने गुप्त माहितीवरून ही कारवाई केली। डी मार्ट 100 फुटी रोड परिसरात पाळत ठेवत असताना ही माहिती मिळाली। गुप्त बातमीदारामार्फत कळले की यशराज दुधाळ हा इरझेड भवन चौकात घातक शस्त्रासह थांबलेला आहे। पथकाने तात्काळ धाव घेऊन आरोपीला तलवार हातात धरलेल्या अवस्थेत पकडले। अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला आणखीन एक कोयता आढळला। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल 31 इंच लांबीची लोखंडी तलवार, 19 इंच लांबीचा कोयता, एकूण किंमत 300 रुपये ही जप्ती पंचासमक्ष पंचनामा करून करण्यात आली। पथकामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव, संकेत मगदूम, अतुल माने, इम्रान मुल्ला, रणजित जाधव, अरुण पाटील, सोमनाथ गुंडे, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित ठाणेकर, सूरज थोरात आणि रोहन घस्ते यांनी सहभाग घेतला। आरोपीविरुद्ध यापूर्वीही खून आणि खुनाच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद आहेत। या नवीन गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार दिनेश माने करत आहेत।